नमस्कार. आपल्या दीपक भिकणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आहे दिनांक 16 मे. आमच्या सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत त्याच्यात सुरुवात झालेली आहे. आज पहिला दिवस. आज आपल्याकडे पाहायला मिळणार आहे सकाळी रक्तदान शिबिर आहे. आता त्याची तयारी झालेली आहे. त्यानंतर दुपारीनंतर आपल्याला हरिनामची दिंडी बघायला मिळेल. त्यानंतर सगळ्यांना वाडीतील सगळी जी लोकं आहेत त्यांना सगळ्यांना महाप्रसाद आहे संध्याकाळी. आणि त्यानंतर रात्री आपल्याला ढोलवादन स्पर्धेचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर उद्या दिनांक 17 तारीख रोजी आपल्याला सकाळी सत्यनारायण महापूजा आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसाद, हळदी कुंकू, त्याच्यानंतर महिलांसाठी कार्यक्रम, त्यानंतर लहान मुलांचे डान्स असतील. आपल्याकडे मान्यवर येणार आहेत त्यांचा सत्कार असेल 7 वाजता संध्याकाळी. त्यानंतर भजन, इथली जी स्थानिक भजनं आहेत ती भजनं आपल्याला बघायला मिळतील. आणि रविवारी रात्री लांजा इथले एक बहुरंगी नमन आपण आयोजित केलं आहे. असा एकदम भरगच्च कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या वाडीतील सर्व मुले, चाकरमणी असतील, गावचे ग्रामस्थ असतील, महिला असतील यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे. आणि आपण पाहूया आता ही कशी मुख्य सभागृहाकडे जाणारा रस्ता आहे. मुलांनी छानपैकी सजवलेला आहे हा रस्ता आणि खूप मेहनत लागली हे सगळं करायला. आता हे सगळे आता ॲक्च्युली जे आमचं गाव आहे वाडी आहे ती हायवेपासून 4 किलोमीटर आतमध्ये आहे. मुंबई गोवा जो हायवे आहे त्यातून 4 किलोमीटर आतमध्ये. तर आता डॉक्टर वगैरे येतीलच, ते आलेले आहेत अर्ध्यापर्यंत. आत्ताच बातमी लागली वाटूपर्यंत आले येतील ते. आणि मग हे सगळे हे बघा कसं छानपैकी बनवलेलं आहे बघा. आणि सुंदर अशा रांगोळ्या आपल्याला पाहायला मिळतील. हे इथे आपण आता पोचतो आहे. हा माझा भाऊ आहे अनिकेत. आता चालला आहे डॉक्टरांना आणायला चालला आहे. तू निघालास काय? हां राकेल तू जाऊन ये. दोघेजण वाटूळला आलेत म्हणाला डॉक्टर. आपल्याला जायचं. राक्या तू लगेच जा. ही गाडी घेऊन चालला आहे, डॉक्टरांना घेऊन यायला चाललं आहे. हे इकडे आपण डिझाईन बघा सगळी पूर्ण टोटल डिझाईन केली आपण. आपल्या पोरांनी खूप मेहनत घेतली. आज संकेतचा वाढदिवस आहे. संकेतला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आमच्या ब्लॉगतर्फे. हा राख्या आमचा चालला आहे डॉक्टरांना. राख्या लवकर जावा जरा. राख्या चालला आहे डॉक्टरांना आणायला. आणि हे सगळं तयारी जोरदार आमची चालू आहे. आणि छानपैकी एकदम सगळं सजलेलं आहे. आमच्या मंडळाचे खजिनदार आणि आमचे जिवलग मित्र प्रदीप भाऊ आज विठ्ठलाची मूर्ती काढतात बघा छानपैकी. विठ्ठलाचं चित्र छान, एकदम छान चित्र काढत आहेत. खूप मेहनत करतो आहे प्रदीप. हे सगळं चालू आहे आपलं. आणि हे आमचे सगळे पदाधिकारी पण जमलेले आहेत बघा कसं सजवलं आहे छानपैकी. या इकडे ही तयारी झालेली आहे आपली. आता आपण बघूया आतमध्ये काय तयारी. पूर्वतयारी ही आपली पूर्वतयारी आहे. आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे सगळे गावचे ग्रामस्थ, शशीदादा मेन आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये. दादानं खूप मेहनत घेतली आहे हे सगळं करण्यासाठी. गोपाळांना आपले आलेले आहेत आज, आपले प्रमुख पाहुणे आहेत आजचे. आणि खूप बरीचशी लोकं आपल्या. हा आमचा प्रणव आहे छोटा बाबू. हे सगळं जोरदार तयारी बघा कशी तयारी करायला लागते. आतमध्ये डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे. ते आपण उद्या पूजेनिमित्त. हे आमचे अध्यक्ष आहेत मंडळाचे गोपाळांना. हे गंपांना आमची आता 2 दिवस भोजनाची पुरी व्यवस्था गंपांना सांभाळणार आहेत. त्यांनी पण खूप मेहनत घेतली आहे. आपला आपण नवीन जो आपण बॅनर टाकला होता सोशल मीडियावरती तो हाच आहे. हाच तो आपला बॅनर आहे जो आपण सोशल मीडियावरती शेअर केला होता. चला आता आपण कार्यक्रम सुरुवात झाल्यानंतर पुढचं सुरुवात बघूया. चालू करा आपण दीपक प्रज्वलनाने सुरुवात करूया. आपण दीपक प्रज्वलनाने करूया आजच्या कार्यक्रमाची. सर्वांनी एक आपण दीपक प्रज्वलनाला सुरुवात सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आपण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. यानंतर आपली गावकरी मंडळी एक करून दीपक प्रज्वलन होते. दीपक प्रज्वलन चालू झाले.
दीपप्रज्वलन पार पडते. अशा प्रकारे सुंदर अशी सुरुवात कार्यक्रमाची झाली. आतापासून अगदी कालपासून आपले कार्यक्रम चालू झालेले आहेत. उद्यापर्यंत हे कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमासाठी राहायचे. यानंतर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचंय. मी माननीय डॉक्टरांना विनंती करतो की प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. मॅडम चेहरा दिसेल तेव्हा आपल्या आजच्या कार्यक्रम सत्कारमूर्ती डॉक्टर यांच्यामार्फत या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो. सर्वांनी टाळ्या पाहिजे. अशा प्रकारे या कार्यक्रमाची शुभारंभ चांगल्या वातावरणात पार पडलेला आहे. यानंतर मी भोलेनाथ यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचा सत्कार हा कार्यक्रम लगेचच करून घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्राध्यापक भोलेनाथ काळागाव. आलेल्या माननीय डॉक्टर महेश मॅडम यांचा सत्कार मी आमच्या वाडीतील एक प्रमुख व्यक्ती माननीय श्री हरिश्चंद्र चौगुले यांना करतो. माननीय हरिश्चंद्र चौगुले यांनी डॉक्टर महेश मॅडम यांचा सत्कार करावा आणि श्रीफळ देऊन हरिश्चंद्र चौगुले डॉक्टर महेश मॅडम यांचा सत्कार करतात. ही वाटते डॉक्टर. मित्रांनो, रक्तदान हे एक श्रेष्ठ दान असतं. या श्रेष्ठ दानाचा दान करण्यासाठी डॉक्टर महेश मॅडम आपल्या इथे उपस्थित आहेत. यानंतर माननीय प्रणित गंधेरे यांचा सत्कार मी शशिकांत कानगर यांना विनंती करतो की त्यांनी गंधेरे यांचा सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर आमच्या इथे आलेल्या माननीय तेजन गुरव यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय गोपाळजी चौगुले यांना त्यांनी गुरव मॅडमचा सत्कार करावा आणि त्यांना सन्मान करावा. यानंतर या कार्यक्रमासाठी आलेल्या आम्हाला मदत करायला राणवी कोकरे मॅडम यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. माननीय श्री कुमारजी भुकणे यांनी कोकरे मॅडम यांचा सत्कार करावा. धन्यवाद. मित्रांनो, कोंडवाडी ग्रामस्थान मुंबई मंडळांच्या सौजन्याने या सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. या कालपासून आपले विविध प्रोग्राम सुरू झाले आणि यातला एक आजच्या दिवसातला महत्त्वाचा असा प्रोग्राम म्हणजे रक्तदान. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, जे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. आणि या अशी कन्सेप्ट आपल्या डोक्यातून येते, आपल्या तरुणांच्या विचारातून येते, हे आपण परमभागी समजूया. आणि या आपल्या कार्यक्रमात मदत करायला आलेल्या हा सर्व समूह, हा सर्व स्टाफ, या सर्वांना आपण परिपूर्ण सहकार्य करून आपला हा कार्यक्रम रजिस्ट्रेशन चालू आहे आपल्याकडे आता रक्तदानाचं.
रजिस्ट्रेशन डेस्क चालू आहे. आपली मुलं रजिस्ट्रेशन करतात इथे. स्त्रिया बसल्या आहे, डॉक्टर आहे, डॉक्टरांना मदत करणे चालू आहे. आजचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. ही आपली सगळी मंडळी जमलेली आहेत आणि आमचे अण्णा पहिल्यांदाच रक्तदान करत आहेत. म्हणजे त्यांना खूप अनुभव आहे रक्तदान करण्याचा. आज उद्घाटन अण्णांच्या हस्तेच चालू आहे. रक्तदानला खास आपले मित्र आलेले आहेत, त्याचं आपण स्वागत करूया. इकडे मॅडम आहेत आपले आदरणीय. त्याच्यानंतर आमचे प्राध्यापक बंधू आता आज पहिल्यांदाच रक्तदान करत आहेत. हे योगेश पाटील यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा मित्र प्रथमेश आगरे रक्तदान करताना थोडेसे घाबरत होते, पण नंतर लगेचच त्यांनी रक्तदान करायचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. ब्लड डोनेशनचं काम जोरात झालेलं आहे. इकडे आमचा अनिकेत ब्लड डोनेशन करतोय छानपैकी. इकडे गुरुजी आलेले आहेत आपले आणि असा कार्यक्रम चालू आहे. सन्माननीय सरपंच साहेब अभयजी चौगुले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सन्माननीय उपसरपंच साहेब गौरवजी सोरप आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतोय सर्वांचं मिळून. नुकताच त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. आमच्याकडे अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा सन्मान दशरथजी चौगले करतील. आमच्या गावचं युवा नेतृत्व गेली गेली 4 वर्ष आणि अविरत असंच कार्य त्यांच्या हातून होत राहो असे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर आमचे सन्माननीय उपसरपंच गौरवजी सोरप यांचा सन्मान आमचे गणेश चौगले करतील. आमचे सन्माननीय उपसरपंच गौरवजी सोरप यांचा सन्मान आमच्या गावचे दोन्ही युवा नेतृत्व पूर्ण गावाची कमांड सांभाळून आहेत. आमच्या गावाचं नाव आज सगळीकडे पसरलेलं आहे, कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. आमच्या गावाचा आदर्श अनेक गाव घेतात, त्याचाच एक नमुना. यानंतर आमच्या गावातील वैभव माटर अविरतपणे महावितरणमध्ये काम करणारे आमचे मित्र वैभव माटर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. आम्ही त्यांचे सत्कार करतो. गोपाळ कानगर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते करायचे आहे आणि गावकर सुद्धा यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करतोय. यश माटल सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उभा आलेला आहे. तर त्याचा सत्कार आमच्या मंडळाचे धर्मदरीचे सेक्रेटरी हरेश माटल करतील. आमच्या मंडळाची कमांड सांभाळून सगळ्यात मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे साहेबांनी. आमच्या मंडळाचे सेक्रेटरी हरेश माटल करतील. यश माटलचा सत्कार. इकडे बघा. सरपंच साहेब, असं जर आपलं सहकार्य असेल तर आम्ही याच्या पुढच्या जर तुमच्या सहकार्याने पुढच्या वर्षी आम्ही याच्याविषयी मोठा कॅम्प आयोजित करू. नक्कीच तुमचं फक्त आम्हाला सहकार्य असू द्या. आयोजित भव्य रक्तदान शिबिराची आता सांगता होत आहे. या प्रसंगी सकाळपासून रक्त घेण्यासाठी रेड क्रॉस संस्थेचे सर्व डॉक्टरची टीम, डॉक्टर नेहक, डॉक्टर नाझिया खलिफे, जान्हवी कोत्रे, दीपक खानविलकर या सर्वांनी सकाळपासून आम्हाला अमूल्य त्याबद्दल मी आमच्या कोंडवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच आमच्या गावचे सरपंच अभयजी चौगले, उपसरपंच
सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली आहे आणि या पूजेचे सलग 2 दिवस कार्यक्रम चालू आहेत. आज आमच्या सभागृहात आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. इथे सुनीलला ठेवलं आहे मी, तो सगळ्यांना वरती पाठवतोय. बघा किती गर्दी आहे बघा, आपण बघूया. भरपूर लोक जमा झालेत. 2 दिवस कडक कार्यक्रम आहे. सर्व माणसं जमलेली आहेत बघा. पूर्ण आमच्या वाडीतील माणसं आहेत. टोटल सर्व माणसं जमा झालेली आहेत तिकडे. सगळी पूर्ण भरगतची अशी वाडी आमची सगळी मंडळी बसलेली आहे आपल्या इकडे. ही सगळी आमची मंडळी आहेत, वाडीतील सर्व गावकर मंडळी, अध्यक्ष सगळे आपल्या पूजेमध्ये सगळे. ही सगळी मंडळी आपल्या आलेली सगळे मुंबईवरून वगैरे. खूप मोठी सगळी मंडळी बसली आहेत सगळे आणि त्यानिमित्तानं मोठं गेट टुगेदर झाले आपल्या इथे. आज आमच्या वाडीत पहिल्यांदाच सर्वप्रथमच आपण पूजेचं आयोजन केलं आहे. ही महिलांची मोठी लाईन आहे. हे आमचे संतोष बिगणे, माझा भाव. आमचं सगळं बरेचसं नियोजन त्याच्याकडेच असते. अध्यक्ष आमचे आतमध्ये हे आमचे देवची कानागाल आहेत, ते अनाऊन्समेंट करत आहेत. इथे महिलांची मोठी लाईन पण लागलेली आहे सगळे. हे आता ते पूजा चालू आहे, सगळं पूजा जवळजवळ झालेली आहे. नियोजन इथे हे दोघे जण आहेत, प्रसादी वाटते. अनिलला सगळं काम दिलं आहे पूर्ण. संतोष आज पूजेचा मानकरी होता. सुवर्ण आमची इकडे. आणि हे सगळे चालू आहे इकडे. या सगळ्यांना आता महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. आता आपण बाहेर बघूया. तिकडे आपली पोरं खूप काम करत आहेत. आजचा महाप्रसाद पण चालू झालेला आहे. पाय पडून सगळ्यांनी तिकडे यायचं आहे. या इकडे महिलांचा कार्यक्रम आपण आयोजित करणार होते. हे सगळे जेवून झालेले आहेत. या इकडे सगळ्या खाळ्यांमध्ये हो तिकडे त्या खाळ्यात ज्या पाय पडले त्यांनी त्या खाळ्यात जेवायला जायचं आहे. महाप्रसाद तिकडे चालू झाले. आपली पोरं अविरत मेहनत करतायत. तर हे आमचे गंपू अण्णा आजचं सगळं जेवणाचं काम त्यांनी केलं आहे पूर्णपणे. तानूदादा सगळं जेवणाचं हँडल. हा योगी आहे आपला. हा पांडे आहे. आमचा राजा तिकडे आहे. संकेत आहे, बिचारा कालच आला आहे. कालपासून फक्त जेवणावरच आहे. 2 दिवस झाले. दादा इकडे. सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे भरपूर. या इकडे महिला जेवायला बसल्यात आपल्या सगळ्या वाडीतील. आणि एक छान असा कार्यक्रम चालू आहे आपल्या इकडे. तर आपण इकडे बघूया. सगळी धावपळ आहे. आमदारसुद्धा आहे ना, शंकू आजच आला आहे. त्या लेडीज त्यांना सगळ्यांना वरती पाठवायचं तिकडे. ही सगळी आपले कार्यकर्ते सगळी मुलं आहेत सगळी वाडीतली. आणि खूप मोठी रेलचेल चालू आहे. हा दिने आपला बिचारा काम करतोय बघा किती. सगळी लोक एक झालेत. हे आमचे रमेश अण्णा आहेत. धावपळ सगळी चालू आहे. हां हे आमचे अण्णा. हे गुरुजी आहे तिकडे. सगळं नियोजन चालू आहे आपलं. या इकडे सगळे उभे आहेत. आपलं सगळं नियोजन चालू आहे. या खेळात आपण जेवणाला वाढले सगळ्यांना, महिला वगैरे सगळ्यांना. सगळे जेवत आहेत. आपली पोरं पण सारेच आहे. खूप मोठी अनिकेत आहे. अमित आला आत्ताच तयारी करून. आता सगळे अण्णा आहेत आमचे. सिद्धूभाई. खूप मोठी तयारी चालू आहे इकडे बघा. या इकडे सगळे बसलेत जेवायला. हे आम्ही ह्याच्याकडनं बसवले आपण, कारण आता त्यांचा हळदी कुंकू कार्यक्रम असतो, त्यांना मोकळं करायचं आपल्या सगळ्यांना. असा कार्यक्रम जोरदार चालू आहे आपला. हे आता छास वाटतोय. सूर्या आहे तिथे, सत्यम आहे, रोशन आहे. छासचं सगळं जोरदार काम चालू आहे. सगळं इकडे नितीन आलाय. पोरं आपली सगळी भाजी वाटताय. सगळी पोरं एकजूट होऊन काम करतायत. आज वाटतच नाही की आपली वाडीमध्ये काय दुसरं वातावरण आहे. फक्त एकच वातावरण, एकत्र यायचं, छानपैकी कार्यक्रम साजरा करायचा. ज्या महिला बाकी आहेत त्यांनी जेवून घ्यायचं तिकडे जाऊन. चला 1 2 3 वाव.
Thank you.